हॅलो, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण तयार करणार आहोत गुजराती कढी. आता आपण एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घेऊया. बेसन पीठ घेतल्यानंतर आपण यामध्ये 1 वाटी दही घेऊया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही दही आंबट किंवा गोड घेऊ शकता. आता दही आणि बेसनचे पीठ एकत्रित एकजीव करून घेऊया. आता आपण दही आणि बेसनचे पीठ एकसारखे एकाच दिशेने फेटून घेऊया. फेटून घेतल्यामुळे बेसनच्या पिठाच्या गुठळ्या राहत नाहीत. आता आपण यामध्ये थोडेसे पाणी घालून मिश्रण थोडेसे पातळ करून घेऊया. याला आपण 2 ते 3 मिनिट एकसारखे एकाच दिशेने फेटून घेऊया. आता आपले मिश्रण तयार झाले आहे. आता आपण एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेऊया. तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा घालू शकता. तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये मोहरी घालूया. मोहरी घातल्यानंतर आता आपण यामध्ये जिरे घालूया. जिरे घातल्यानंतर आपण यामध्ये 1 चिमूटभर हिंग घालूया. हिंग घातल्यानंतर आपण यामध्ये 2 ते 3 लवंग घालूया. आता यामध्ये आपण 1 दालचिनी घालूया. यानंतर आपण 6 ते 7 मेथी दाणे घालूया. यानंतर आपण यामध्ये 6 ते 7 कढीपत्त्याची पाने घालूया. यानंतर आपण 4 ते 5 मिरचीचे तुकडे घालूया. आता आपली फोडणी तयार झाली आहे. यानंतर आपण या फोडणीमध्ये 1 चमचा हळद घालूया. हळद घातल्यानंतर आपले तयार केलेले मिश्रण घालूया. आता हे मिश्रण फोडणीमध्ये एकजीव करून घेऊया. यानंतर आपण यामध्ये थोडेसे पाणी घालून याला पुन्हा एकाच दिशेने एकसारखे फेटून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही गुजराती कढी पातळ किंवा घट्ट ठेवू शकता. बेसनचे पीठ कढईला चिकटू नये म्हणून आपण याला एकसारखे एकाच दिशेने हलवत आहोत. आता यामध्ये मी थोडेसे पाणी घालून कढीला थोडेसे पातळ करून घेतले आहे. आता याला आपण एकसारखे एकाच दिशेने 5 मिनिट हलवून घेणार आहोत. आता यानुसार आपण यामध्ये चवीनुसार गूळ घालूया. आता यामध्ये आपण 1 तुकडा आलं घालूया. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालूया. मीठ घातल्यानंतर आपण थोडेसे पाणी घालून पुन्हा एकाच दिशेने एकसारखे फेटून घेऊया. कढी जेवढी जास्त वेळ आपण एकसारखे फेटून घेऊ तेवढे बेसनचे पीठ आणि दही हे एकजीव होऊन कढी छान लागते. ही गुजराती कढी आपण पुलाव, जीरा राईस
प्लेन राईस यासोबत खाऊ शकतो. आता आपली कढी तयार झाली आहे. आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता या गुजराती कढीवरती आपण थोडेसे कोथिंबीर घालूया. माझी ही गुजराती रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.